वडिलांनी घेतलेली आपली लुना गाडी होती ती वेचची. नंतर आपण ह्यातून आर्थिक फायदा झाल्यानंतर आपली HF डिलक्स गाडी घेतली 2 व्हीलर. नंतर आपल्या घराचं पण काम झालं. अजिंक्य मिल्क मित्र नक्कीच बनलं पाहिजे, कारण या दूध संघाचे बिलाचं पेमेंट आहे ते 5, 15 आणि 25 या ठरलेल्या तारखेला होतं. तसेच त्यांचं कोणतंही सॅम्पलमध्ये किंवा फॅटमध्ये कमीपणा येत नाही, जे बरोबर आहे तेच येतं आहे. आणि प्लस कोणतेही कटिंग केले जात नाही आणि सर्व बिल आपल्या अकाउंटला जमा होतं. माझं नाव अमोल उत्तम पडळकर आहे, गाव पडळकरवाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. आपलं दूध संकलन 11 मार्च 2020 साली चालू झालं आणि आपल्या दूध संकलनाचं नाव आहे अमोलराज दूध संकलन केंद्र पडळकरवाडी. आणि आपल्या दूध संघाचं शेड्यूल आहे सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 6 ते 9 असं शेड्यूल आहे. 2020च्या अगोदर माझं 12वी शिक्षण झालेलं होतं आणि BAला ॲडमिशन टाकलेलं होतं. ते काय मग इथं चौकात फिरायचं हे आणि घरी जायचं असं शेड्यूल होतं. नंतर सकाळचं असंच हिम्मतदादा देशमुख हे इथं आले होते पडळकवाडीत, कॉम्प्लेट देत होते की दूध व्यवसाय चालू करायचा आहे का असं तसं. मग ती कॉम्प्लेट बघितल्यानंतर म्हणलं दादा मला चालू करायचं आहे. मग त्यांनी सगळी प्रोसेस सांगितली, सगळी मशिनरी सेटअप ही सगळा. आणि ती झाल्यानंतर लगेच 11 मार्चला त्यांनी सगळं साहित्य आणून दिलं आणि ते दूध डेअरी संकलन केंद्र चालू केलं. सुरुवातीच्या काळात आपल्याकडं आपली आर्थिक परिस्थिती नव्हतीच. आपल्याला दूध संकलन चालू करायचं म्हणल्यावर एक 50-60 हजार रुपयाची जरूरत लागत होती. त्यावेळेस त्या दादांनी वजन काटा, टेबल, आपला फॅट मशीन, स्टरर, परत त्याच्या सॅम्पल बॉटल, या सर्व गोष्टी त्यांनी दिल्या. प्लस आपल्याला डेअरीच्या बाहेर लावायला बॅनरसुद्धा त्यांनीच दिलेलं होतं. एवढं साहित्य त्यांनी मदत केली, त्यातून परत आपल्याला हे सगळं घडलं. तर नक्कीच आपण आता आपली दूध संकलन केंद्र आहे म्हणल्यावर आपण मालकच असतो. इथं काही दुसऱ्याच्यात कामाला जायचं आहे बाबा, 10 ते 5 जायचं आहे, त्यातून ते मालक म्हणणार तू असं कर तसं कर, त्या पद्धतीनं आपल्याला हे काम नाही. आपल्याला शेड्यूल आपलं ठरलेलं आहे, सकाळचं 2-3 तास, संध्याकाळचं 2-3 तास. तेवढं केल्यानंतर आपल्याला आपला काही बिल अकाउंटलाच येते. दुसरं काय म्हणायचं यायला लागत नाही बाबा आमचा पगार करा. हे ठरलेल्या 10 दिवसाला आपलं दूध संघाकडून बिल जमा होते. यातून तरुणांनी का नाही ह्याचा बोध घेऊन ह्या व्यवसायात नक्कीच उतरलं पाहिजे. परिस्थिती नक्कीच सुधारली, कारण आपल्याकडं वडिलांनी घेतलेली आपली लुना गाडी होती ती वेचची. नंतर आपण ह्यातून आर्थिक फायदा झाल्यानंतर आपली HF डिलक्स गाडी घेतली 2 व्हीलर. नंतर आपल्या घराचं पण काम झालं. अशा पद्धतीने त्याचा फायदा झालेला. सर्वांनी अजिंक्य मिल्क मित्र नक्कीच बनलं पाहिजे, कारण या दूध संघाचे बिलाचं पेमेंट आहे ते 5, 15 आणि 25 या ठरलेल्या तारखेला होतं. तसेच त्यांचं कोणतंही सॅम्पलमध्ये किंवा फॅटमध्ये कमीपणा येत नाही, जे बरोबर आहे तेच येतं आहे. आणि प्लस कोणतेही कटिंग केले जात नाही आणि सर्व बिल आपल्या अकाउंटला जमा होतं. नक्कीच आपल्या भागातील सर्व तरुण मंडळींनी की नाही अजिंक्य मिल्क मित्र बनलं पाहिजे.